मित्रांनो, फ्रीलान्सिंग करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते तुमचा निश. तुम्ही कुठला टास्क लोकांना करून देऊ शकतात किंवा करून देणार ह्याच्यावर तुमचं फ्रीलान्सिंगचं सक्सेस किंवा फेल्युअर डिपेंड असतं. आता बरेचसे लोक असं करतात की काम सोपं असेल आणि ते करून देण्यामध्ये कमी एफर्ट्स लागत असतील तर त्याच्यामध्ये लोक फ्रीलान्सिंग करायचा विचार करतात. पण या एरियामध्ये काय होतं बघा, काम सोपं असेल तर करणारी मंडळी खूप असेल, म्हणजे कॉम्पिटिशन खूप भरपूर असणार आहे. आणि ऍक्च्युली वर्क जे आहे, वर्क डिमांड ती एकदम कमी असणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय विचार करतो की सोपं काम असेल तर मग आपण ते करूयात. पण इथे कॉम्पिटिशन आणि मार्केट डिमांड या दोन गोष्टी फेस कराव्या लागतात. कॉम्पिटिशन जास्त, मार्केट डिमांड कमी असते. मग आपण कोणता निश या ठिकाणी निवडला पाहिजे, तर ज्याचा डिमांड हाय असला पाहिजे आणि कॉम्पिटिशन लो असली पाहिजे. आणि मग सध्या मार्केटमध्ये असे कुठले निश आहेत की जे आपण यूज करू शकतो आणि त्याच्यावर फ्रीलान्सिंग केलं तर नक्की आपल्याला सक्सेस मिळू शकतो. यासाठी मी 5 टॉप निशेष ज्या आहेत त्या सर्च केल्या आणि त्यांचं डिटेल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतोय. याच्या अगोदरची व्हिडिओ होती आपली कम्प्लीट रोड मॅप ऑफ फ्रीलान्सिंग, म्हणजे फ्रीलान्सिंग कसं केलं जातं त्याचा एक पूर्ण रोड मॅप मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर ती बघून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला आधी फ्रीलान्सिंगचा रोड मॅप कळला की मग त्याच्यातल्या एक एक गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये जाऊ शकता. फ्रीलान्सिंगच्या रोड मॅप मधली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे निश फाइंड आउट करणे किंवा निश सिलेक्ट करणे. आता निश सिलेक्ट करताना आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की हाय डिमांड असला पाहिजे आणि लो कॉम्पिटिशन असली पाहिजे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा टॉप निशेष या ठिकाणी दाखवतो आहे की ज्याच्यावर तुम्ही डिसाईड करू शकता की याच्यापैकी एक निश तुम्ही घेऊन फ्रीलान्सिंगचं काम तुमचं सुरू करू शकता. आणि एआय निश्चित या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करू शकेल अशा या निशेष आहेत. म्हणजे आता येणारा काळ जो आहे तो एआयचा आहे. एआय वापरूनच आपल्याला प्रत्येक गोष्ट करावी लागणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही निश कशी फाइंड आउट करायची ते या ठिकाणी बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुढचा पार्ट जो आहे तो याच्यामध्ये डिटेलमध्ये बघा. चला, आता आजची व्हिडिओ तुम्हाला जर काही शिकवून गेली, म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शिकायला मिळालं, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, आता आपला सब्जेक्ट आहे टॉप 5 निशेष ऑफ फ्रीलान्सिंग. तुम्ही फ्रीलान्सिंग करायचा विचार करत असाल 2025-26 आणि इथून पुढे, तर तुम्हाला एआय ची मदत खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा टॉप 5 निशेष या ठिकाणी बघतो आहोत की ज्याच्या मदतीने तुम्ही फ्रीलान्सिंग मध्ये तुमचा सक्सेस काय म्हणू की तो अचीव करू शकता. मग आता या 5 निशेष ज्या आहेत त्या आपण वन बाय वन बघणार आहोत. मी बॉटम पासून सुरुवात करतोय. सगळ्यात पहिल्यांदा पाचवी निश आपण बघू. पाचवी निश आहे आपली डेटा अनालिटिक्स अँड व्हिज्युअलायझेशन. बघा, आता बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे खूप सारा डेटा असतो, त्यांच्या पास्ट एक्झिक्युशनचा, त्यांच्या मागचा 10-20 वर्षाचा त्याचा जसा एक्सपिरियन्स असेल, म्हणजे त्यांच्याकडे असलेला डेटा किंवा मार्केटमधून सर्वे करून आणलेला डेटा, म्हणजे हा जो डेटा त्यांच्याजवळ आहे त्या डेटामधून त्यांना काही फॅक्ट फाइंड करायचे असतात. आणि मग हे काम डेटा अनालिटिक्स आणि व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून केलं जातं. आता हे जे काम आहे हे नेमकं काय आहे ते आपण बघू. आता सगळ्यात पहिला विषय नेमका याचा अर्थ काय होतो. डेटा अनालिटिक्स किंवा व्हिज्युअलायझेशनचं मिनिंग काय आहे बघा. याचं मिनिंग आहे की इंटरप्रिटिंग रॉ डेटा अँड टर्निंग इट इनटू इझी टू अंडरस्टँड चार्ट्स, डॅशबोर्ड्स और बिझनेस रिपोर्ट्स. तुम्हाला या पिक्चर मध्ये साईडला दिसतंय बघा की तुमचा जो डेटा आहे तो तुम्ही सहज असा लिहून कोणाला दाखवला तर तो समजणार नाही. पण तो जर असा चार्ट्स मध्ये, डॅशबोर्डच्या फॉर्मॅटमध्ये, त्याची ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणू शकतो आपण, व्हिज्युअलायझेशन जर त्याचं करून आपण लोकांना तो दाखवला तर निश्चितपणे तो पटकन समजतो पण, आणि काय म्हणू आपण की त्याचा एक इम्प्रेशन पण असतात. मग बऱ्याचशा कंपन्यांजवळ डेटा आहे पण त्यांना तो डेटा असा व्हिज्युअलाइज करून पाहिजे, त्याच्या डेटाचं त्यांना अनालिटिक्स करून त्याला व्हिज्युअलाइज करून हवा असतो. आणि मग हे काम ते आउटसोर्स करतात, बाहेरच्या लोकांना ते करायला देतात आणि मग तुम्ही ते काम जे आहे ते त्यांना करून देऊ शकतात. म्हणजे डेटा अनालिटिक्स म्हणजे काय, तर कंपनीकडे असलेला रॉ डेटा जो आहे तो असा व्हिज्युअलाइज फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करून देणे. आणि मग हे सगळं करण्यासाठी तुम्हाला ही निश का निवडायची आहे, याची डिमांड काय आहे, व्हाय इट इज डिमांडिंग. याची डिमांड काय आहे बघा. ऑर्गनायझेशन्स आर
overwhelmed with data and pay well for people who can find insights and present them clearly. म्हणजे प्रत्येक कंपनीला त्यांच्याकडे असलेला डेटा जो आहे तो त्याच्यामधले इन्साइट शोधून तो क्लिअर कट असा चांगला व्हिज्युअलाइज प्रेझेंट करून देण्याची त्यांना आवश्यकता असते, कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असते. प्रत्येक कंपनीला असं वाटतं की आमच्याकडे वेगळं काय आहे लोकांपर्यंत पोहोचवायचे, आणि मग त्यांच्याकडे डेटा आहे पण त्यांना ते प्रेझेंट करायचं आहे वेल फॉर्मॅटमध्ये. आणि मग हे सगळ्यांनाच गरजेचं आहे, कारण कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, आपला बिझनेस ग्रो करायचा असेल, तर मग त्याच्यामध्ये ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. म्हणून या फील्डला एक चांगला डिमांड आहे. मग आता तुम्हाला जर हा निश निवडायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे बघा, स्टेप्स टू गेट स्टार्टेड. मग याच्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मायक्रोसॉफ्टचं जे एक्सेल आहे ते, किंवा गुगल शीट जे आहे गुगलचं, ते तुम्हाला शिकावं लागेल. एक्सेल आणि गुगल शीटमध्ये तुम्ही डेटा जो आहे तो प्रेझेंट करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला काही व्हिज्युअलायझेशन टूल्स आहेत, जसं टॅब्ल्यू किंवा पॉवर BI, हे तुम्ही शिकलात तर तुम्हाला या गोष्टी याच्यामध्ये सहज करता येऊ शकतात. नंतर काय करा, आता तुम्ही हे शिकलात एक्सेल, गुगल शीट किंवा टॅब्ल्यू किंवा पॉवर BI तुम्हाला येत आहे, मग तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा. मग तुमच्याकडे रिअल डेटा सेट घ्या आणि त्याचा तुम्ही डॅशबोर्ड बनवा, चार्ट्स बनवा, व्हिज्युअलायझेशन तयार करा, थोडी प्रॅक्टिस करा त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर तुम्ही तयार केलेले जे प्रोजेक्ट्स असतील मग ते तुम्ही लिंक्डइनवर, तुमच्या पोर्टफोलिओवर तुम्ही शेअर करा, म्हणजे ते लोकांना दिसतील की तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं काम करून देऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या स्टोरीज, डेटापासून स्टोरीज टेल करायला शिका. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कंपन्यांपर्यंत कशा पोहोचवता येतील ते काम तुम्ही या ठिकाणी करा. म्हणजे आता तुम्हाला जर ही निश निवडायची असेल, डेटा ॲनालिटिक्स आणि व्हिज्युअलायझेशन, तर तुम्हाला या गोष्टी सगळ्या इम्पॉर्टंट आहेत. स्ट्रॅटेजी बिल्डिंग, कंटेंट क्रिएशन अँड स्ट्रॅटेजी बिल्डिंग म्हणजे काय बघा आता. तर तुम्ही काय करू शकता बघा, रायटिंग, एडिटिंग और प्लॅनिंग कंटेंट फॉर ब्लॉग्स, सोशल मीडिया, न्यूजलेटर्स और व्हिडिओज. आणि मग हे सगळं करण्यासाठी तुम्ही AI चे जे व्हेरियस टूल्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. मग AIच्या टूलच्या मदतीने तुम्ही कंटेंट क्रिएट करू शकतात, त्याचं प्लॅनिंग करू शकतात, ब्लॉगसाठी तुम्ही कंटेंट लिहू शकतात. हे सगळं AIच्या मदतीने करणं काय म्हणू शकतो आपण की एकदम सोपं जाईल. आणि मग हे कंटेंट क्रिएशनला सध्या मार्केटमध्ये एक छान डिमांड आहे. याच्यामध्ये एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी पण खूप डिमांडेड आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग वगैरे शिकू शकतात. बघा आता बरेचसे यूट्यूबर असे आहेत की ज्यांच्याकडे आयडिया आहेत पण त्यांना स्वतः एडिटिंग वगैरे नाही करतायत. ते व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करतात आणि एडिटिंग करायला ते कोणातरी आउटसोर्स करतात ते काम. आणि मग तुमच्यासारखे फ्रीलान्सर्स जे आहेत त्यांना जर एडिटिंग चांगलं येत असेल तर मग ते काय करतील की त्यांच्या त्या व्हिडिओजला छान एडिट करून चांगले व्हिज्युअल इफेक्ट्स वगैरे त्याच्यामध्ये ॲड करून ते त्यांना देऊ शकतात आणि चांगला पैसा त्याच्यातून त्यांना मिळू शकतो. म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करून देणे हे या फील्डमध्ये किंवा या निशमध्ये थोडक्यात येतं. काही लोकांचे ब्लॉग्स असतात, त्यांना कंटेंट लिहून हवं असतं, किंवा काही लोकांच्या सोशल मीडिया साईट्स आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या साईट्स आहेत, त्यांचे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पेजेस आहेत, त्यांना कंटेंट लिहून हवं असतं. मग हे लोक जे आहेत ते कंटेंट लिहून घेतात आपल्याकडून आणि त्याचे चांगले पैसे आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. आता याला डिमांड काय आहे बघा, याच्या मागचं डिमांडचं कारण असं आहे की जेवढेही ब्रँड्स आहेत, आता ब्रँड्स नीड कॉन्स्टंट न्यू कंटेंट टू अट्रॅक्ट कस्टमर्स. म्हणजे प्रत्येक ब्रँडला असं वाटतं की आपल्याकडे कस्टमर अट्रॅक्ट कसा करता येईल आपल्याला, त्याच्यासाठी ते त्यांचा प्रॉडक्टचं प्रॉपर ब्रँडिंग जे आहे ना ते करून घेत असतात. आणि याच्यामध्ये मार्केट प्रमाणे चेंजेस हवे असतात त्यांना. सध्या काय ट्रेंड चालू आहे की आता रील्स लोक खूप बघतात, मग ते रील्स क्रिएट करून घेतील आणि ते रील्स थ्रू ते त्यांच्या कंपनीचं ब्रँडिंग करतील किंवा लोकांपर्यंत मार्केटिंग करतील. किंवा मग त्यांचा जो लोगो आहे किंवा काही पोस्टर्स असतील, जे जे काय असेल थोडक्यात ते त्यांना अशा पद्धतीने तयार करून हवं असतं की जेणेकरून कस्टमर जो आहे तो त्यांच्याकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. हे प्रत्येक कंपनीला वाटत असतं, प्रत्येक ब्रँडला वाटत असतं. AI कंटेंट स्ट्रॅटेजी अँड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आर न्यू ग्रोथ एरियाज. आणि सध्या AI मध्ये आता या स्ट्रॅटेजीज तयार करणं, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, याला एक चांगला डिमांड मार्केटमध्ये आलेला आहे. आणि त्यामुळे हे जे निश आहे हे देखील खूप चांगलं हाय डिमांडिंग आहे. आता याच्यात तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही काय करू शकतात बघा. तर याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा चूज अ कंटेंट टाईप,
म्हणजे तुम्ही काय करू शकतात, रायटिंग, व्हिडिओ, सोशल मीडिया पोस्ट, याच्यापैकी तुम्ही काय करू शकतात हे पहिले तुम्ही चूज करा. त्याच्यानंतर लर्न टू यूज AI कंटेंट टूल्स. मग तुम्हाला AI कंटेंट टूल्स शिकायचे आहेत, जसं की जॅस्पर आहे, ChatGPT आहे, त्याच्यानंतर कॅनवा आहे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी, कॅपकट आहे. हे सगळं तुम्ही, हे जे टूल्स आहेत हे तुम्ही शिकून घ्या. आणि हे शिकल्यानंतर मग तुम्ही काय करा, मग तुमचा एक पोर्टफोलिओ तुम्ही क्रिएट करा आणि तुम्ही तयार केलेले सॅम्पल्स त्याच्यावर तुम्ही टाका, म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचतील. आणि मग तुम्ही पिच करा तुमचे जे छोटे मोठे बिझनेस आहेत. आता जवळपास तुमच्या सिटीमध्ये तुमच्या ओळखीतले, तुमच्या मित्रांमध्ये किंवा मित्रांचे मित्र कोणी असतील असे लोक तुम्ही शोधा ज्यांचे बिझनेस आहेत, आणि मग त्यांना तुम्ही पिच करा. आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, तुमचे जे सॅम्पल्स आहेत, मग तुम्ही बनवलेल्या व्हिडिओज, तुम्ही राईट केलेल्या पोस्ट वगैरे जे काही कंटेंट आहे हे तुम्ही त्या लोकांना दाखवा आणि त्यांना तुम्ही तुमचा कस्टमर बनवून घ्या. त्यांचे छोटे मोठे कामं करा, इथून सुरुवात करा. म्हणजे इथून तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल, 2 पैसे तुमच्याकडे यायला लागतील आणि मग नंतर तुम्ही तुमच्या बिझनेसचं चांगलं मार्केटिंग करून तुम्हाला मग मोठे कस्टमर जे आहे ते अचीव करता येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही सतत अपडेट राहा, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन टूल्स येत राहतील, ते तुम्ही शिकत राहा. म्हणजे तुम्हाला या फील्डमध्ये पुढे अजून चांगल्या प्रकारचे कामं मिळू शकतात. अशा पद्धतीने ही 4 नंबरची निश जी आहे ती आपण या ठिकाणी बघितली. आता 3 नंबरची जी निश आहे ती आहे सॉफ्टवेअर अँड ॲप डेव्हलपमेंट. सध्या मार्केटमध्ये प्रत्येक बिझनेसवाल्याला वाटतं की आपली स्वतःची वेबसाईट असावी किंवा आपल्याकडे कॉम्प्युटर असावा, सॉफ्टवेअर असावं, आपलं सगळं काम जे आहे ते आपण आपल्या सॉफ्टवेअरमधून केलं पाहिजे. मोबाईल ॲप्स प्रत्येकाला हवे असतात. त्यामुळे आता ही पण एक चांगली निश आहे सॉफ्टवेअर आणि ॲप डेव्हलपमेंटची. मग आता याचा अर्थ काय, म्हणजे या निशमध्ये आपण काय करू शकतो, वी कॅन बिल्ड वेबसाईट्स, मोबाईल ॲप्स ऑर सॉफ्टवेअर टूल्स फॉर बिझनेस ऑर इंडिव्हिज्युअल्स. तुम्ही एखाद्या बिझनेससाठी मोबाईल ॲप बनवून देऊ शकतात, वेबसाईट्स तयार करून देऊ शकतात किंवा छोटे मोठे सॉफ्टवेअर टूल्स त्यांना तुम्ही तयार करून देऊ शकतात. मग आता याला डिमांड काय आहे बघा, व्हाय इट इज डिमांडिंग. A digital transformation grows. Every business needs a website, app or custom solution to stay competitive. प्रत्येक बिझनेसला कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर त्यांनाही वाटतं की आपल्या बिझनेसची वेबसाईट असावी, आपलं मोबाईल ॲप असावं, मार्केटच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण टिकू शकू असं प्रत्येक बिझनेसवाल्याला वाटतं. मग हे सगळं काम जे आहे ते करून घेऊ लागले. आता प्रत्येकाला माहिती झालं की वेबसाईटचा काय उपयोग होतो किंवा वेबसाईट का असली पाहिजे. निश जर तुम्ही निवडली तर मग तुम्हाला कशा पद्धतीने जावं लागेल बघा. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कुठल्या तरी लँग्वेजेस शिकून घ्यावं लागतील. एक लँग्वेज कुठल्या तरी, म्हणजे एक लँग्वेज तुम्ही पिक करा. याच्यापैकी तुम्ही एक तर पायथन शिकून घ्या, जावा स्क्रिप्ट शिका किंवा फ्लटर आहे ते शिका. याच्याने तुम्हाला मोबाईल ॲप्स, वेब ॲप्स वगैरे बनवता येऊ शकतात. त्याच्यानंतर लर्न बाय बिल्डिंग सिम्पल साईट्स ऑर ॲप्स. मग काय करा, तुम्ही छोटे छोटे वेबसाईट्स तयार करा, छोटे मोठे ॲप्स तयार करा. स्वतः एक सॅम्पल म्हणून, म्हणजे कस्टमरची ऑर्डर म्हणून नये, तुम्ही प्रॅक्टिस म्हणून हे सगळं तयार करा. त्याच्यानंतर मग तुम्ही तयार केलेलं जे काय वर्क आहे ते तुम्ही पुढे प्रोजेक्ट्स टू शोकेस युअर वर्क. तुम्ही जे काय केलं आहे ना हे लोकांना द्या. ओपन सोर्सचा अर्थ असा होतो की आपण डेव्हलप केलेल्या गोष्टी लोकांना फ्री ऑफ कॉस्ट आपण वापरायला देतो किंवा शेअर करतो. मग तशा पद्धतीने तुम्ही बनवलेल्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही जे काही ॲप्स बनवणार, साईट्सवर तुम्ही काही टूल्स बनवणार, ते लोकांना तुम्ही वापरायला द्या. त्याच्याने काय होईल, तुमचं एक ब्रँड नेम जे आहे त्याचं मार्केटमध्ये एक नाव होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही गिटहब वगैरे जे आहे हे देखील शिकून घ्या. गिटहबवर तुम्हाला खूप साऱ्या रिपॉझिटरीज मिळतात. तुम्ही तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो गिटहबवर पुश करून ठेवा, जेणेकरून तुम्हालाही तो यूज करता येईल आणि बाकीच्या लोकांचे प्रोजेक्ट्स देखील तुम्ही यूज करू शकतात. आणि मग अशा पद्धतीने छोटे मोठे प्रोजेक्ट्स तुम्ही तयार करून मग तुम्ही मार्केटमध्ये येऊ शकता. 2 नंबरला जी निश मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय ती आहे ई कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग. आता या हायली डिमांडेड निश आहेत. सध्या मार्केटमध्ये प्रत्येकाला ई कॉमर्स करावं असं वाटतंय. म्हणजे ऑफलाईन बिझनेस जे आहेत त्यांना आता बरेचसे रिस्ट्रिक्शन्स येत आहेत, कारण लोकांमध्ये ऑनलाईन शॉपिंगचा अवेअरनेस खूप आहे. आता अगदी ग्रामीण भागातले लोक देखील ऑनलाईन शॉपिंग करायला लागले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग म्हणजे ई कॉमर्स आणि त्याच्यासाठी लागणारं मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग, या 2 गोष्टी ज्या आहेत या आता एक हायली डिमांडेड आहेत आणि हा देखील एक चांगला निश तुमचा ठरू शकतो. आता याचा अर्थ काय होतो बघा, व्हॉट इज इट. रनिंग ऑनलाईन ॲड्स, रायटिंग प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन्स, मॅनेजिंग ई स्टोअर्स ऑर इन्क्रीजिंग सेल्स फॉर ब्रँड्स. म्हणजे तुम्हाला तुमचा ऑनलाईन स्टोअर नाही सुरू करायचा आहे, ज्यांना ऑनलाईन स्टोअर टाकायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही ॲड्स तयार करून देऊ शकतात त्यांच्या प्रॉडक्टच्या,
किंवा त्यांच्या प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन तुम्ही लिहून देऊ शकता चांगलं. त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या प्रॉडक्टच्या इमेजेस वगैरे छान तयार करून देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला त्यांचा सेल कसा इन्क्रीज करता येईल याच्यासाठी त्यांचं ब्रँडिंग करायला तुम्ही मदत करू शकतात आणि हे तुमचं काम राहील. आणि जे तुम्ही त्याच्याकडून घेऊन तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे चार्जेस त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेऊ शकता. आता याला डिमांड काय आहे बघा. सध्या आपण बघतोय की सगळ्या गृहिणी ज्या घरी असतात किंवा ज्या जॉब्स करतात त्यांना मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग करायला जास्त आवडते. बिझनेस वाल्याला असं वाटतं बिझनेस वांट टू सेल मोर ऑनलाईन सो दे नीड हेल्प विथ मार्केटिंग, कंटेंट रायटिंग अँड कॅम्पियन्स अँड कन्व्हर्जन ऑप्टिमायझेशन. मग आता जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह गोष्टी असल्या तर कस्टमरला आपण चांगल्या प्रकारे त्या शोकेस करू शकतो आणि कस्टमरला आपण अट्रॅक्ट करू शकतो. मग हे जे कंटेंट आहे सोशल मीडियासाठी डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी आणि त्याचबरोबर ई कॉमर्स करण्यासाठी तर ते आपण आउटसोर्स करून म्हणजे हे लोक जे आपल्याला हे काम देतील ते आपण घेऊ. जे काम आहे हे या लोकांकडून आपण घेऊन म्हणजे ते आउटसोर्स करतील आणि आपण ते त्यांना करून देऊ शकतो. आता ह्या एरियामध्ये तुम्हाला काम सुरू करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय त्याच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया, ईमेल, ॲड्स म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये येणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की आपण डिजिटल मार्केटिंगचं सुद्धा एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये AI मदतीने तुम्ही डिजिटल मार्केटिंग कसं करू शकता. आपल्या नवीन चॅनलचं नाव आहे AI मार्केटिंग माइंड. तुम्ही त्या चॅनलवर अजून गेलेले नसणार तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन टाकतो. तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये जर काही शिकायचं असेल तर आपलं ते चॅनल नक्कीच तुम्हाला मदत करेल. त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होऊन जातील. दुसरी गोष्ट आपल्याला ई कॉमर्स देखील समजून घ्यावं लागेल म्हणजे शिकावं लागेल. त्याच्यामध्ये शॉपिफाय, WooCommerce, Amazon सेलर सेंट्रल या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही थोडी प्रॅक्टिस कॅम्पेन्स तयार करून ते रन करून बघा. म्हणजे नेमकं आपण सोशल मीडियावर एखादी ॲड चालवायची असेल फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर तर एक छोटंसं कॅम्पेन तुम्ही तयार करून ते रन करा. अगदी स्वस्त असतं म्हणजे याच्यासाठी छोटीशी ॲड चालवू शकतात तुम्ही. पहिले प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून असे छोटे छोटे कॅम्पेन्स तुमच्या स्मॉल बिझनेससाठी तुम्ही या ठिकाणी चालवून बघा आणि मग त्याचा रेफरन्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये यूज करा. तुम्ही सर्टिफाईड देखील होऊ शकतात. गुगल ॲड्स किंवा हबस्पॉट किंवा फेसबुक यांचं सर्टिफिकेशन करून तुम्ही मार्केटमध्ये तुमचं एक चांगलं रिप्युटेशन करू शकता. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतात की मी सर्टिफाईड ॲड जनरेटर आहे किंवा मी सर्टिफाईड कोणी प्रोफेशनल आहे. म्हणजे त्याचं एक वेगळं इम्प्रेशन तुमच्या पडेल आणि त्या देखील तुम्ही मार्केटिंगसाठी यूज करू शकतात. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या आता लोकांपर्यंत घेऊन जा. आणि सगळ्यात टॉपला जी निश आहे ती आहे सध्या AI अँड मशीन लर्निंग सर्व्हिसेस. AI सर्व्हिसेस ही सगळ्यात हायली डिमांडेड काय म्हणू आपण की सर्व्हिस आहे जी लोकांना आता हवी आहे. इकडे कॉम्पिटिशन खूप कमी आहे आणि हे सगळं काम करून देणारे लोक देखील खूप कमी आहेत. त्यामुळे इथे हाय डिमांड आहे आणि लो कॉम्पिटिशन आहे. तर ही जी निश आहे ही सध्या टॉपला आहे आणि या निशमध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी AI रिलेटेड करून देऊ शकतात. आता नेमकं काय आहे बघा याचा अर्थ. युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू अनालाइज डेटा. म्हणजे डेटा अनालिसिस तुम्ही AI मदतीने करून देऊ शकतात. ही तुमची सर्व्हिस राहू शकते. सॉल्व प्रॉब्लेम्स, लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्ही AI मदतीने सॉल्व करून देऊ शकतात. त्यांचे टास्क ऑटोमेट करू शकतात. त्यानंतर तुम्ही काही न्यू टूल्स त्यांना तयार करून देऊ शकतात बिझनेससाठी वगैरे. तर हे सगळं तुम्ही AI मदतीने करून देऊ शकतात. या तुमच्या AI सर्व्हिसेस होतील. आता याला का डिमांड आहे बघा. याच्या मागे कारण असे आहेत. कंपनीज एव्हरीवेअर वांट स्मार्टर ऑटोमेटेड सोल्युशन्स. प्रत्येक कंपनीला एक स्मार्ट आणि ऑटोमेटेड सोल्युशन हवं आहे. म्हणजे त्यांना प्रत्येकाला ईमेल स्वतः करत बसण्यापेक्षा ऑटोमॅटिक ईमेल गेले पाहिजे किंवा कस्टमर्सकडे जे काही पेमेंट असेल त्याचे ऑटो रिमाइंडर्स असले पाहिजे. म्हणजे पूर्ण सिस्टीम जी आहे ती लोकांना स्मार्ट हवी आहे जेणेकरून कमीत कमी मॅन पॉवर त्यांना लागेल आणि जास्तीत जास्त आउटकम्स त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतील. मग ते अशा लोकांना हायर करतायत सध्या ज्यांना AI येतंय किंवा ज्यांना प्रोग्रामिंगचं नॉलेज आहे, डेटा अनालिसिस ज्यांना येतं किंवा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये जे लोक हुशार आहेत अशा लोकांना कंपन्या घेत आहेत. आणि मग असे लोक त्यांना मिळत नाही किंवा प्रत्येक कंपनी अशा लोकांना हायर करण्यापेक्षा त्यांचा जो टास्क आहे ते काय करतायत हायर म्हणजे लोकांना करायला देत आहेत.
आउटसोर्स करतायत आणि तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करून देऊ शकतात किंवा ह्या सर्व्हिसेस तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकतात. आता तुम्हाला जर ह्या एरियामध्ये यायचं असेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल बघा. त्यासाठी तुम्हाला लर्न द बेसिक्स ऑफ ए आय अँड मशीन लर्निंग युझिंग फ्री कोर्सेस और यूट्यूब. तुम्ही यूट्यूबवर भरपूर सारे कोर्सेस आहेत किंवा असे काही फ्री कोर्सेस पण आहेत जे तुम्ही करून त्या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही पहिले ए आय आणि मशीन लर्निंग म्हणजे काय त्याचे बेसिक गोष्टी पहिले तुम्ही शिकून घ्या. मग त्याच्यानंतर प्रॅक्टिस विथ प्लॅटफॉर्म्स लाईक कॅगल और गुगल कोलॅब. कॅगल आणि गुगल कोलॅब हे असे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर तुम्हाला या ए आय सर्व्हिसेस बिल्ड करायला चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. मग तुम्ही हे प्लॅटफॉर्म जे आहेत हे देखील थोडीशी प्रॅक्टिस करायची कॅगल किंवा गुगल कोलॅबची. त्याच्यानंतर मग तुम्ही छोटे मोठे प्रोजेक्ट्स बनवायला घ्या. बिल्ड फ्यू स्मॉल प्रोजेक्ट्स लाईक चॅटबॉट्स बनवा, सिम्पल प्रेडिक्शन ॲप्स तयार करा आणि हे सगळे जे काही तुम्ही छोटे मोठे ॲप्स बनवणार ए आयचे मग ते तुम्ही लोकांना ऑफर करा. ऑफर युअर स्किल ऑन फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म्स, अपवर्क, त्यानंतर फायबर, त्याच्यानंतर टॉप 10 ह्या ज्या मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म्स आहेत याच्यावर हायली डिमांडेड या ठिकाणी तुम्हाला या सर्व्हिसेस दिसत आहेत. मग तुम्ही या प्लॅटफॉर्म्सवर जाऊन तुमच्या सर्व्हिसेस लोकांना ऑफर करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही याच्यामध्ये सतत अपडेट राहा, कारण ए आय जे आहे ते रोज बदलत आहे. रोज नवीन नवीन गोष्टी येत आहेत. म्हणजे आधीपेक्षा नंतर येणारं ए आय अजून भारी असतं किंवा सोपं असतं आणि मग आपण सतत अपडेट राहिलो तर आपलं काम देखील इम्प्रूव्ह होत राहील आणि चांगल्या प्रकारे ए आय सर्व्हिसेस आपण लोकांना प्रोव्हाइड करू शकतो. तर अशा पद्धतीने या टॉप 5 निश आपण या ठिकाणी बघितल्या. आता याच्यापैकी कुठल्याही निशवर तुम्ही काम करू शकतात. सगळ्याच निश जवळपास ट्रेंडिंग आहेत. आता आपल्याला 2 गोष्टींवर या ठिकाणी लक्ष ठेवायचे फक्त, की तुम्ही जी कुठली निश निवडणार त्याच्यामधलं स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे. तर तुमच्याकडे त्याशी रिलेटेड स्किल असेल आणि इंटरेस्ट तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे अर्निंग त्याच्यामध्ये करू शकता. दुसरी गोष्ट, सुरुवात ही छोट्यापासून करा. म्हणजे डायरेक्ट तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवर झेप घेऊ नका. तुम्ही सुरुवातीला तुमच्या जवळपासचे तुमचे मित्र, मित्रांचे मित्र, ओळखीतले कोणी असतील तुमच्या गावातले बिझनेस वगैरे हे तुम्ही टार्गेट करा. त्यांच्यासाठी तुम्ही सुरुवातीला काम सुरू करा आणि हळूहळू मग जसं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुमच्या कामाचा अनुभव तुमचा वाढेल मग तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर जाऊ शकता. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ते शिका, त्याच्यावर थोडंसं काम करा आणि तुमचा पोर्टफोलिओ पहिले बिल्ड करा. पोर्टफोलिओ फार मॅटर करतो. तुमचा पोर्टफोलिओ म्हणजे तुमचं शॉप आहे. तुम्ही लोकांना तुमचे प्रॉडक्ट काय दाखवणार तर तुमचा पोर्टफोलिओ दाखवणार आणि पोर्टफोलिओ तुमचं काम जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवेल आणि मग लोक तुमच्यापर्यंत रीच करतील. तर आता पुढच्या काही व्हिडिओ मी वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी बनवेल. जसं की पोर्टफोलिओ कसा तयार करायचा याच्यावर व्हिडिओ असेल आपली. त्याचबरोबर आपले वेगवेगळ्या प्रकारचे जे स्किल सेट आहेत, मग वेब डेव्हलपमेंट असेल, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, सोशल मीडिया ॲड वगैरे असेल, बऱ्याच गोष्टी असतील. तर ह्या सगळ्या स्किल सेट्सवर हे जे 5 निश आपण बघितले त्याच्यातलं सगळ्यात टॉपमोस्ट निश जे आहे ते म्हणजे ए आय सर्व्हिसेस. तर आपल्या चॅनलवर आपण ए आय सर्व्हिसेसशी रिलेटेड बऱ्याचशा व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला याच्या पुढे येणाऱ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या बघता येऊ शकतात. चला आता आपण या ठिकाणी थांबतो आहोत आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.